आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते आमदार नरेंद्र बोंडेकरजी। हो, तुमची सुरक्षा काढलेली आहे, म्हणजे गुवाहाटी याला तुम्ही गेले त्यानंतर सुरक्षा दिली होती, परंतु आता सुरक्षा काढलेली आहे काय? हो, मला आताच कळलं की परवा माझ्याकडे जे गाडी होती आणि जे सुरक्षा होता, वाया प्लसचा जो दर्जा होता मला सुरुवातीपासून, आणि त्यामध्ये मधल्या काळामध्ये काही आमदारांचे कमी करण्यात आलं होतं, पण मला तसं काही कळलं नव्हतं की मला आहे नाही आहे। माझ्याकडे गाडी एस्कॉर्ट जसं होतं तसंच होतं, पण 2-3 दिवसापूर्वी ते मला कळलं, कारण काही आमच्या पक्षातून काही लोक गेले तर ते मोकळेपणाने सांगत होते बाहेरमध्ये का सुरक्षा काढणार, आमदारांची हे करणार ते करणार। मला पत्रकारांनी सुद्धा असं विचारलं तुमची सुरक्षा काढणार का, तेव्हाच मला माहीत झाला की सुरक्षा काढणार। तर मी सहज म्हटलं त्यांना की तुम्ही सांगता तर काढत असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु हे नक्कीच असं खरं झालं हे मला 2-3 दिवसाआधी दिसलं, पण हरकत नाही। राज्याच्या गृहविभागाला वाटते की बा आमदारांची सुरक्षा किंवा आमचा जो ह्या म्हणजे युती सरकारमध्ये आमचा जो रोल होता तो आता कमी झाला असं वाटत असेल कदाचित गृह विभागाला, तर चांगली गोष्ट आहे। तुम्ही नाराज आहे का? नाराजी व्यक्त केली की सुरक्षेवर अवास्तव खर्च होतो गरज नसताना, कारण की त्याचं नियमित ऑडिट केलं जातं की कुणाला खरंच गरज आहे कुणाला नाही, तर त्याच्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला असू शकतो। नाही, नक्कीच आता तुम्ही म्हटलं गरज आहे नाही गरज आहे, राज्याच्या मध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे। काँग्रेस विरोधात आम्हालाही वाटतं सेना भाजपची सरकार आल्या पाहिजे, परंतु आम्हालाही वाटतं की सेना भाजपची सरकार आल्यामध्ये आमचाही मोठा वाटा होता। आणि दुःख ह्या गोष्टीची की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हे आमची सुरक्षा काढण्यात येत आहे, हे थोडंसं दुःखंत आहे। आम्ही त्यांना आपला नेता मानतो आणि आम्ही त्यांना मोठा भाऊसुद्धा मानतो, परंतु तेच जर आमची सुरक्षा काढत असतील तर हे सुद्धा दुःखच वाटणार आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।